तर नमस्कार. काल लोकसभेमध्ये म्हणजे सेनाचे माजी अध्यक्ष, सेनाध्यक्ष एम नरवणे यांचं पुस्तक, त्यांच्या पुस्तकातले काही वाक्य राहुल गांधींनी लोकसभेत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मोदी सरकारला एवढी भीती वाटते की त्यांचं राष्ट्रभक्तीवरचं जे म्हणजे आम्ही देशभक्त आहोत देशभक्त आहोत असं ओरडून सांगायचं, त्याच्या विपरीत यायचा काय डिसिजन पॉवर आहेत आणि डिसिजन घेण्याची क्षमता असून देखील डिसिजन घेत नव्हते असं नरवणे साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले. तेच राहुल गांधींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आपण लोकसभा अध्यक्ष बिर्ला आणि त्यांच्या सरकारमधले आपलं केंद्र सरकार मोदी सरकारमधले म्हणजे मोदी सोडले तर सगळे राहुल गांधीच्या विरोधात उभे राहिले की राहुल गांधीला बोलू देऊ नका. पण राहुल गांधी नॅशनल सिक्युरिटीच्या मागणीनुसार ते बोलत होते, पण त्यांना बोलूच देत नव्हते. पण राहुल गांधींनी काम जे केले ते महत्त्वाचं आहे, कारण की याची चर्चा जरी लोकसभेत झाली नसली तरी पूर्ण राज्य, पूर्ण देशात प्रत्येक व्यक्ती हा नरवणे साहेब यांच्या पुस्तकात लिहिलेलं काय आहे तेच पाहिलं. नरवणे साहेबांनी असं म्हटलं होतं त्यांच्या पुस्तकामध्ये की चीनसोबत झडप झाल्यानंतर 2019ला जी झडप झाली होती त्यामध्ये म्हणजे कोरोनाच्या काळाच्या तेव्हाच जी चीनसोबत झडप झाली होती तर आपले 20 देशाचे सैनिक शहीद झाले होते. त्याच्यानंतर आपण जी कैलास ती काय रेंज त्याची टॉपवर हे केलं होतं, बसलो होतो, तिकडनं चीनचे म्हणजे सेना आणि त्यांच्या सेना येत होती समजा, असं त्यांचं म्हणणं होतं. तर नरवणे साहेबांनी आपल्या मोदी सरकारमधली ती सगळ्या संरक्षण राजनाथ सिंग यांना फोन लावला. त्यांनी सांगितलं की आम्ही फोन लावल्यानंतर आम्हाला तुमच्या आकारण करा काय करायचं ते, तुमच्या आकारण काय करायचं म्हणजे पॉलिटिकल डिसिजन मेकिंग काही देतच नव्हते, काहीच आदेशच देत नव्हते काय करायचं. तिकून त्यांचे रोल त्यांच्या म्हणजे युद्धाच्या परिस्थितीमध्ये पॉलिटिकल लिडरचे रोल महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक वेळी जेव्हा नेहरूजी होते तेव्हासुद्धा नेहरूजी डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये डिसिजन घेत होते. जेव्हा मोदी साहेब त्यांनी घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं, पण ते डिसिजन घेतच नव्हते. तुमच्या आकारण करायचं सैन्यावर सोडून देत होते सगळं. म्हणजे सैन्याने काय करायचं काय समजत नव्हतं. याच्या बाबतीत लोकसभेत राहुल गांधींनी चर्चा केली. ही चर्चा कशामुळे केली? तेजस्वी सूर्या हा भाजपचा खासदार यांनी काँग्रेसला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे सगळं घडलं होतं. तर ही परिस्थिती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. राहुल गांधींनी पूर्ण देशात चर्चा छाडलेली आहे की भाजपचं राष्ट्रभक्ती ही थोटांडे, भाजप फक्त भाजपच्या पक्षाचा विचार करते, देशासमोर सत्य बाजू येऊ देत नाही असंच वाटते. धन्यवाद.